चंद्रपूर मनपात काँग्रेस पक्षातील वर्चस्वाच्या संघर्षातून समृद्धी महामार्गावर घडलेल्या घटनेनंतर आता काँग्रेसमधून क्रिया-प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। एकीकडे FIR मधील नामित आरोपी सौरभ ठोंबरे यांनी समृद्धी महामार्गावरील घटनेत आपण कुठलीही धमकी शिवीगाळ केली नसल्याचे सांगत ताईंचा निरोप देण्यासाठी आपण पोहोचलो होतो असे स्पष्ट केले। दुसरीकडे नागपुरात पोहोचलेल्या आणि समृद्धी महामार्गावर थरार अनुभवलेल्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी अशा पद्धतीने गाड्या थांबवून जीवाशी खेळ करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना ईश्वर सद्बुद्धी देव अशी भावना व्यक्त केली। कारण म्हणजे असा 5 नगरसेवक विजूभाऊ समर्थकांनी पळवून नेले होते। त्यापैकी 3 नगरसेवक त्या गाडीमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली। मी ते गाडी पुलगाव इथे थांबवण्यात आली गाडी। तिथं मी कोणाला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली नाही। क्लिअर जे व्हिडिओ माध्यमात व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसून येत आहे की राजेश अड्डूर यांनीच मला शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली आणि मला ढकलण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर मी फक्त त्यांना एकच बोललो की जे 3 नगरसेवक आहेत त्यांचं मला ताईशी बोलणं करून द्यायचं आहे, बस। त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोललो नाही आणि कोणाला मारण्याची आणि शिवीगाळ करण्याची धमकी सुद्धा दिली नाही। काल झालेल्या प्रकारामध्ये अत्यंत दुर्घटना होणारी ही घटना घडणार होती, परंतु वास्तविक पाहता ज्या लोकांनी ज्या पद्धतीनं बसवर अटॅक केला तो चुकीचा होता। त्यांना जे काही बोलायचं होतं ते संबंधचपणे आदरणीय विजूभाऊ यांच्याशी संपर्क साधून बोलायला पाहिजे होतं। आणि कुठल्याही गोष्टी ज्या करतो आपण त्या एखाद्या वेळेस आपण विचार परिणय करून त्या गोष्टीचा तोडगा निघला जातो, परंतु अशा पद्धतीनं मध्यरात्री म्हणा किंवा आजकाल पहाटे ज्या पद्धतीनं 6 वाजता ज्या पद्धतीनं अटॅक करण्यात आला तो चुकीचा होता। कारण तो मार्ग जो होता तो समृद्धी मार्ग ज्याच्यावर 120च्या स्पीडनं गाड्या चालतात, अशा वेळेला जर गाडी थांबवणे आणि अचानक त्याच्यावर पाठीमागून गाड्या जर आल्या असत्या तर आज त्या बसमध्ये जवळपास 35च्या वरती एक आम्ही छोटे मुलंबाळ आणि सगळ्या आमच्या महिला भगिनी त्यामध्ये बसलेल्या होत्या। त्यांच्या जीवाला धोका झाला असता। ठीक आहे, देव तारी त्याला कोण मारी, हा प्रसंग तो टळला, परंतु असं कृत्य करून खरोखर एक पक्षाला लांछन लावणारं काम ज्यांनी केलं ते चुकीचं होतं। माझी एवढीच विनंती आहे की आपण आपल्याच लोकांना हानी पोचवून आपण सिद्ध काय करणार आहोत हेच आम्हाला कळत नाहीये। म्हणून या माध्यमातून एकच सांगू इच्छिते की कुठल्याही पद्धतीनं काँग्रेस पक्षाला कसं मोठं करता येईल याचा जास्त विचार करण्यात यावा अशी एक विनंती करतो। आणि अशी कृत्य पुन्हा घडू नये यासाठी आपणा सगळ्यांना ज्यांनी जे कृत्य केलं त्यांनी खरं त्यांना सद्बुद्धी ईश्वरचरणी त्यांना मिळावी अशी मी प्रार्थना करते।